बोरगाव पालखी तळावर वारकऱ्यांचा महासागर पाहायला मिळाला। रिमझिम सरींनी भक्तीला नवी उभारणी दिली। महाळुंग ते बोरगाव भक्तिमय प्रवास झाला। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत झालं। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजचा मुक्काम आटोपून मंगळवारी रिमझिम पावसात माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी दाखल झाला। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी हरिनामाचा गजर करत पालखी सोबत चालत होते। पावसाच्या सरीमुळे संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते। बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचं पारंपरिक पद्धतीने आणि तोफांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आलं। गावातील रस्ते भगव्या पताका, रांगोळ्या आणि स्वागत कमानींनी सजवण्यात आले होते। यावेळी डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपचे नेते राजकुमार पाटील, सरपंच सारिका गोसावी, उपसरपंच मदन बापू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी संतांच्या पादुकांचं पूजन करून दर्शन घेतले। दरम्यान महाळुंग येथे नगरपंचायत तसेच कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले। कारखान्याकडून वारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। विविध संस्था आणि सामाजिक संघटनांनीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, मोफत दाढी, हेअर कटिंग, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि निवाऱ्याची व्यवस्था करून सेवाभाव जपला। पालखी मार्गावर अकलूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। महसूल, आरोग्य आणि इतर शासकीय विभागांनी समन्वयाने नियोजन केल्याने पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडला। बोरगाव येथील मुक्कामानंतर पहाटे काकड आरतीनंतर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हरिनामाच्या गजरात पुढील मुक्कामासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। भक्ती, सेवा, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांना भक्तिरसात न्हाऊ घालत पंढरीकडे वाटचाल करत आहे।